आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील नामपूर इथं शिवनेरी कॉलनीतील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा ॲडव्होकेट रेखा शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। अतिक्रमण हटवल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। शिवनेरी कॉलनी गट नंबर 94/1/1/2 इथं सध्या 9 मीटर मुख्य रस्ता व 6 मीटर अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। मात्र या रस्त्यालगत काही नागरिकांनी संरक्षक भिंती उभारण्यासाठी 3 ते 4 मीटर पर्यंत अतिक्रमण केल्यामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत। परिणामी परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। नगररचना विभागाने मंजूर केलेल्या लेआउटनुसार रस्त्याची रुंदी निश्चित करण्यात आली होती आणि त्यानंतरच मूळ मालकांनी प्लॉट विक्री केली होती। तरी काही रहिवाशांनी नियमांचं उल्लंघन करत रस्त्यावर पक्के आरसीसी बांधकाम केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी वारंवार समज देऊनही अतिक्रमणधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय। ग्रामपंचायतीकडे अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्यानं अखेर ॲडव्होकेट शिंदे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय। दरम्यान आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानं संबंधित रस्ता तात्पुरता बंद केल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी सचिन नेहते यांनी दिली आहे। याशिवाय नामपूरमधील 9 वसाहतींना गेल्या 25 ते 30 वर्षापासून मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पाणी पुरवठा, पथ, दिवे, रस्ते यांसारख्या सुविधा न मिळाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। विशेष म्हणजे कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळूनही ग्रामपंचायतीकडून सुविधा पुरवल्या जात नसल्याची टीका होतीये। शिवनेरी कॉलनीतील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्त्याचं काम सुरळीत सुरू करावे, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। मी दिनांक 13/4/2026 रोजी नामपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवनेरी कॉलनीतील अतिक्रमण काढण्यासंदर्भात आमरण उपोषणासाठी बसलेली असून प्रशासनाने अद्याप काही एक दखल घेतलेली नाही। माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत शिवनेरी कॉलनीतील अतिक्रमण त्वरित काढत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण हे कायम राहील आणि माझा हा ठाम निश्चय आहे की जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी माझ्या निश्चयाशी ठाम राहील।